माहित नाही बर ती म्हातारी कुठं राहती हा. मला माहिती. तुला माहिती हो. कुठे राहते डाले खाली. आणू की थोबड लागले उडायला. ओय रेडगाव ठाणगाव बस एवढं नाही जास्त गाव माहिती नाही इकडे मला. वाढव बोलत का एक म्हणती वाडाच्या शेंडवर हा एक म्हणती डबल म्हणती राजनाथ. आणि ही शानी आणि ही म्हणती डाल्या खाली. आता डाल्या खाली राहिला तुम्ही खरं सांगा ना हा. ती काय श्रीदेवी का श्रीदेवी डाल्या खाली राहते का काय तुम्हाला काय अवघड वाटलं. अवघड वाटतं घरी म्हणजे आपल्या म्हातारीनं कोंबडी पाळलेली हा तिचं नाव श्रीदेवी ठेवलेलं आहे. तो कोंबडीचं नाव श्रीदेवी हो. हा का म्हाताऱ्यानं कोंबडा पाळलंय बर त्याचं नाव सलमान खान ठेवलंय. हो. असा बडी दाखव या या ए भाऊ त्या सलमान खानला कापून खाय कापून. आता बोलल्याच्या नंतर बोलच ना जसं काय तू मटण खात मटण नाव नाही काढत आपल्या पुढं. मालकरी माणूस आहे केलं काय तुला मटण नाव काढून राहिली का माझ्या पुढं बावळट काय टाक त्याला काय एवढं जोरात बोलतो का. अरे ती बाय घाबरली ना कायला बोलत राहतो वाढवा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे शुद्ध मांसाहारी म्हणून मास आणि नाही रे शाकाहारी ना हो बाई तो. आप्पा शाकाहारी ना बाई. अरुण मामा ओ भाऊ घाबरले मी. काय म्हणते गायला घाबरलं मग वाढव कायला बोलत राहते. यो किती बोलतो मला. बोलतो म्हणजे मग तो काय टाक तुला माळकरी माणूस आहे. घाबरली तिचं नाक फुकरे नागपूर कान. मग तिला सर्दी व्हायला असं तिला म्हणा अजिबात मटण नाव काढत नाही मालकरी माणूस आहे मी. माळकरी बाई 24 तास मारुतीला सोडित नाही तो. काय भजन कीर्तन करतो ना. असं म्हण अरुण मामा ओ बाई मला माहित नव्हतं. काय बाई यानं कधी घातली काय माळ म्हणते माळ माळीचं नाव काय कधी परवा घातली घेतं का माळ? मग माल का सड झाल्यावर सांगते का कधी घातली लवकर म्हणा जा. ए माळ लय दिवस झाले बाई 6 महिने झाले माळ घालून हो का हो. कुठे आहे तुमची माळ काढून ठेवली. काऊन रे. हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे बाई. निवडणूक म्हणल्यावर माणसं काय असले बाई लय मटण भेटते बाई खायला. फुकट मटण भेटतं. कुत्र्याचं तरी सोडित बाई मी. तुम्हाला पाहिजे कुत्रा खातो काय बावळ्या अहो दारूच्या नशेत काय खाते लोक सांगतायत. ओ भाई हा. त्या म्हातारीचं घर तुम्हाला माहिती नाही. तुम्ही एक काम करा माझ्या मागे या, मी घर दाखवून देतो. चला पटपट ऑक्सीजन हो गया रे बरबार ऑक्सीजन हो गया रे बरबार ऑक्सीजन हो गया रब्बा अब्बा अब्बा. काय आता ऍक्सिडेंट हो रे. आता निघ पाहिलं का तुम्ही काय झालं ट्रॅक्टरवर हायवा आदळ. हायवाय कधी अरे आता बुलडू रे. ओ भाई हा ना तू मावशीचा वाडा. अगं बाई का आला. हा तिचं घरी बाई छान आहे भाऊ घर. इथं उभा राहा द्या मावशी. तिला आवाज द्या पटकन. म्हातारी घरी ऐकली काय माहिती. थोडं कामाला जात. ड्युटीला आहे बाई ती म्युन्सिपाल्टी ते रोड झाला. बाई चांगली होती सर्व्हिस. तुला काय करायचं एवढं. अरे आई वाकडा अरे कोण आहे रे माकडा. भाऊ ए भाऊ हिला काय झालं. भाऊ हिला आवरा काय म्हणले तुम्ही काय झालं. कशाला काय म्हणता भाऊ अहो मला घर नेऊन घाला. का बरं. या रेडगाव मध्ये भूताडा निघाला. ए अरे वाकडा मावशीचा आवाज येतो. म्हातारीचा. हा अगं म्हातारीचा आवाज येतो. अहो. भाऊ किती घाबरले मी. हा का? माझं काळीच आहे ना काळीच. बरं. ठाणगाव मध्ये गेलो वापस आलं. म्हणजे कुत्र्यांनी भेटलं की एखादं भेटलं होतं मग त्याला उपवास होता ना. हा. ते भुकलंच नाही. हा का. हा ओ आई वाव चाल का बाहेर या पुरी आल्या तुझ्याकडे चाल लवकर. जरा बाहेर थांबा भाऊ काय करते घरात लुगडं नेसत ये माहिती बावळट. लुगड्याने सती. हा ना बाया आणि आता लोक काय म्हातारी तशी बसली होती का काय. अगं तसं नाही बाई एकच लुगडं आहे, तेच धुवावा तेच वाळू घालावा आणि लुगड्या वाळेस तर का राजनाथ बसावा आयो वाव राजनाथ नाही बसा मग वाळेल मिरच्याच्या पोत्यात बसा. हा देईन ना मावशी दोन्ही कोण ठसका ए आई हा. अगं ठसका नाही होत मग चांगल्या अशा बारीक गुदगुल्या होत्या काऊन तू थांबेले काय पोत्यात दोन्ही दिवस नाही ग आली का. आले आले कोणी कोण आली ग. मेकअप करते हे काय आई. माये बिबट्या सुटला माय माय झटका चालू झाला बाई अगं बंद कर बंद कर. या माय बंद झालं बाई आता हे झाला का बंद. बंद झालं बाई अवघडच झटकाय म्हातारीचा. हा माय अवकाळी पाऊस आणि झटके चालूच झाले बाई आता आणि आई हा. हे काय असं. काय माय? नाही नाही हवा हवा नाही नाही हवा हवा. बाई मी का आता लहान राहिले माय नाही, आई. 60 वर्षात झाली सातारी 80 वर्षात झाली म्हातारी बाई कानान चावत नाही नाकानं ऐकू येत नाही आणि तोंड नाही 4 दिवस झाले बाई संडास होत नाही उलट्या झालं ना सगळं. बरं पोरी तुम्ही कुणीकडे आल्या म्हशी का आम्ही. अरे हा तुम्ही तुझा घरी बाई ए आई नीट बोल ना जरा.
जरा काय म्हण बाई कुणीकडे आल्या म्हणा पोरी बरं पोरी तुम्ही कुणीकडे आल्या बाई आई हा. अगं आम्ही चौघी जणी देवाच्या देवदाशा बरं. बाई आम्हाला जायचे जेजुरीला हा. सोबत कोणी नाही हा. म्हटलं तुला संग घेऊ हा. आणि जेजुरीला जाऊ बाई मी आले असते बाई मग काय झालं पण ऍक्च्युली मला ते नाही म्हणतात ऍक्च्युली लगी पाय ऍक्च्युली येडुंबा हम्म. तू जर कधी अशी रस्त्याने भेटली ना हा. रातचं भेव वाटायचं का हा? हा बाई मी आले असते पाय रस्त्यामध्ये लय भीती राहते बाई हा का हा चोराची चिलटाची भेव राहत दारुड्या दुरुड्याचं तू मी भिवू नका कोणलंच मी असल्यावर काय भेव आहे तुम्हाला कोणाचं आई म्हणून तर तुझ्याकडे आलो ना ग अच्छा त्याच्यासाठी आले का हा चल आमच्या संग बाई मी आले असते पाय पण मला ते नाही म्हणतात ते कोण ते न ग अगं बाई ते कोण पोरी कुठे गेले आपलं ते अगं- कोण नाही म्हणतं म्हणलं ते न ग अगं हा तू पण माणसाला आज येडीच समजती बाई तू कळालं मला कळालं जरा जा. लेट कळालं हा आई हा. तुला ते नाही म्हणते नाही का ते कोण? ग मला माहिती तुला कोण नाही म्हणतं कोण ग तुझी पप्पा ए पप्पा इकडं मार गप्पा पप्पा राहिले का मला आता पप्पाने फुल पडला आई तो फुल दे माझ्या जुलपेमध्ये घालून हे जुलपी आहे का? हा माय तीनदा तर डवणं धुतले बाई आई हा कोणता शॅम्पू वापरती शॅम्पू 2-4 कलरच्या वापरते बाई पण गुणच येत नाही माय मला काय भानगड कोण पप्पा मी तरी पण मी पुडी फोडत नाही शॅम्पूची लावायला तशीच कोसळते तरी फेस येत नाही माय पप्पा नाही पप्पा नाही अगं हा कोण बाई ते मामा 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 का? मामा मामा आवडलं का हिला? म्हातार माणूस आहे, कसं बोला काय बोला काय झालं काय तर काय हिला? ये माय अंगोर तुला सकाळचं कोणी भेटलं नाही ए रे ढकळेल हा अगं मामा नाही म्हणाले या म्हातारीला मामा तरी का मामा तरी का तुला दाखव का मामा मामा आहे तुला मामा मग लग्नात का तो भाऊ उभा होता का माझ्या माग मी नाही पाहिला तो मामा या पाय तू आता नीट बोल बर राग नको येऊ दे आई काय राग नको येऊ तू आई मला माहिती कोण कोण नाही म्हणतो कोण मला नाही माहिती भाऊ येईल सांग तू पप्पा नाही म्हणती मामा नाही म्हणती अगं पप्पा नाही मामा नाही काका नाही मग अगं तुमचे काका माझा नवरा नवरा म्हणलं तर सरनातून उठून यायला बस अगं बाई आता शिकायला मला काय बाई म्हणजे तुला असं म्हणायचंय हा की अजून तुझं लग्न झालेलं नाही नाही मला यार येडगावात मोकर सोडेले इंद कोणाच्या घरी म्हणून अगं बाई कोण नाही म्हणतं मग अगं नवरा 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 आ, आई वा. तुला नवरा बी आहे नाही बाई मी उसना आणली उष्ण कुठं भेटतो ग लागतो का तुम्हाला हा घ्या ना भाऊ रोपातून उपटून या हे रोप हा. हे कायच रोप आहे आई अगं हे टोंगाळ कांद्याचं रोप आहे रे अगं नको म्हणू मी भाऊ आहे बाई हा अरे भाऊ हे टोंगाळ कांद्याचं रोप आहे हो हा काय ग मावशी हा कुठे भेटतो ग तो नवरा दे मला नवरा लागतो अगं मग घे ना या रोपातून उपटून पाय ना कशी अगं, जेव्हा बाई. हे इकडं बघ लग्नाचं तर रोप आहे सगळं हे का ग मावशी हे रोप कशाचं आहे ग हे टोंगाळ कांद्याचं रोप हा आहे का आणि हे मधल्या पट्टीतलं मा इकडं काही तुरी काही मेथी काही मिरच्या आहे काही ढोबाळ मिरच्या आहे याच्यात हा आणि हे तिकडं तिकडचं ग मा हे इकडचं टेकड्यावरचं हा? इकडचं कायला विचारलं मा का बर ग इकडं कुठं पाणी चढत मग? ते सरामर येलो सुने तिकडचं अगं बाई का ग मावशी हा एवढे लोक जमा झाले तुला काका माहित नाही नाही माहिती सांग बरं सांग लवकर तर पाहिलंच नाही माहिती नाही, नाही. बाई आमच्या आल्यापासून विचार चालू आहे. आय, आम्ही कार्यक्रम करत होतो इशाऱ्यावर लक्ष द्या ग तुला पाहायचं माहेर दाखव हे काय माहित बसेल लग मोकळं पटांगणात अगं शर्टर घालून टोपीन दस्तीनं आताशी म्हातारा खोत झालं बाई का ग मावशी हे काय इथं बसेल हे ते माझे काका हा मग म्हातारा कोणाला घेऊन बसत असते जवळ का ग किती खोटं बोलती ग तू काय झालं मागच्या बारीला म्हणे हे म्हणे कोणते हे पांढऱ्या शर्ट वाले इथं बसलेले हे आ? माये गेल्या साली होता आमदा ये का ग दरवर्षी हेर बदल होतो तुझा मग बाई तलाठी आपला घरचाची मी दरवर्षी फेरबदल करून घेते ए? सांगा का आम्हाला जायचं म्हणून ए, बदलला आई आ. अगं आपल्याला देवाच्या दर्शनाला जायचंय हा काकांना माझ्या देवाचं लय येडय बाई लय येडे बाई द्यायला हा त्यांना म्हणा जाऊ द्या म्हणा असं करू का घे लवकर पुसून घे त्यांना एवढं भरलं का ते अगं त्यांची विचारपूस चालला गे बस डोक्यावर पदर घेते माहिती राग यायला बसला हा घे पदर गिदर मस्त आव. इकडं माझ्याकडं पहा ना तुम्ही बाई कुत्र कोण मागं लागलं माझ्या हा ना बाई माझ्या म्हाताऱ्याची माझी शेटिंग बिघडून राहिलं ती इकडं बाई मग म्हातारा आत्ताची गाल बाई ती उन्हाळ्यानं पोंदा ना बाई आज काऊन का येता येताच भांडणं झाली बाई आमच्या काय भाऊ- म्हणे आई मला म्हणे कुस्ती
सोडून जाय म्हणे ए डंगरे कुस्ती घ्यायचा अवसर नाही का काकाचं तुला काय माय तब्येतीवर नको जाऊ बाई अजून पण लय गडी पाडत ती हाव जग परी सांग बया लय जास्त बाई म्हातारा मोकळं हाव बाई बाई तुला काय सांगाव काय? ज्या टायमाला आमच्या दोघांचं लग्न होतं लग्न होतं आंतरपाठाच्या पलीकडे ती होती ना अलीकडे मी होती तू होती बाई त्यांनी माझ्या गळ्यात लग्नाची माळ टाकली टाकली आणि मला त्यांच्या गळ्यात माळ टाकायची टाकायची तेवढ्या अवसानात लाईट गेली बाई आता गेली ती तशी बाई मग मी म्हातारा दिलं सोडून बामणाच्याच गळ्यात माळ टाकली हाव. बामणाला 5 वर्ष मला सोडलं नाही बाई तिथं काय केलं काय त्याला 4-5 झोपे दिले मग घरी आले ए डंगरे चार पाच झोपे हा, गाय सगळंच होती ना भाऊ माझ्या आंदन असा तर माझ्या लग्नात थाट झालतं बाई तिथे छान छान नावं घेतली असं मग नाही नाव लय नाव घेतले बाई खरं आई हा. इथं घे ना मग काकाचं नाव नका बाई घे ग नका बाई घे ग नका का ए थांबव घेते बघ पण नाव काय कोण माझ्या म्हाताऱ्याचं ध्यान नाही मला आता माझ्या म्हातार नाव काय हो तुमचं हे काय पटाकनात बसेली काय नाव सगळ्या विकेटी गेल्या पण ती विकेट जाय ना भायाच लेस चेडीवर जाम बसली काम करते आ मी जाऊन विचारून येऊ का हा तू जाय माय तुझ्यामुळं तर ते बावचाळेवानी करून राहिलं ते माझ्याकडे पायनाच नाही आल्यापासून तुझ्याकडेच पाहून राहिलं ते नाव घेते नाव हा नाव घेते हा खनखन खुदळी मन मन माती असं एकसारखं नका पाहू माझ्याकडं तुम्ही माझ्या पोटातल्या पोटात डाळवान त्या चालू होत्या तिकडं बाजार टाकलं पाहिजे पहिलं का माझ्याकडं अशी पापण तर लवत नाही हो पाव देणं पण लगे बरं जाऊ द्या पाहू द्या कच्याच माणसाकडे पाहताय मला हा नाव घेते घी खनखन खुदळी मन मन माती झालं का नाव सुरूच नाही झालं ना हो अजून मग हा पाय त्याच्याकडे पाय तू जमाव शेटिंग अहो गोबडी तू का झाला ना आत्महत्या केल्या आणि तो पाय मी नाव घेऊन राहील माझ्याकडे ध्यान दे हा आता इकडे खणखण खुदळी मनमन माती पुरुष खानला अर्ध्या राती त्यात निघालं माणिक मोती राजांनी दिलं राणीच्या हाती राणीने ठेवलं पलंगाच्या गाती आंगरेतनं घांगरेतनं भरतारकोट गेली आंघोळीला गेली जेव वाढत्याला लाज वाटती मला नवरा कशाला केला पानफान खायला डागडागिने लिहायला गांडून गोंडून पंचमी केली घालता घालता रंगला गोळा लगेच आला पोळा पोळ्याच करते मांडे करून आले मकर संडे गणचौतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जेव वाढू लक्ष्मीची पाडं घाटी लगेच आली पित्तरपाटीची कणिक शिमगाला अनेक शिमग्याचे खेळते संघ पाडवा झाला दंग पाडवीची करती सुगी अगलीचा कडा ते घरा सांगते माझ्या नवऱ्याला हात जोडून खडोबा महाराजचं दर्शन करा आणि 7-8 झाल्यावर मग ऑपरेशन करा वा 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 भाऊदी लेकराची बुळबुळ तुला काय माहिती जर जास्त लेकरं झाले जर मग म्हातारा इलेक्शनला उभं राहिलं कोण्या मेल्याच्या दूरच्या जायचं काम नाही तर कोण्या मेल्याला कुप्पी पाजायची गरज पडणार नाही घरचंच गट्ट मतदान राहीन दरवर्षी लीडनं निवडून येईन मग म्हातार जग पोरी संघ हा इकडे तिकडे हिंडू नका गार पाण्याने आंघोळ करू नका तुम्हाला शंभर आवरत नाही असं आलं तर कोणीकडे फेकतं बाई येऊ का मी चालले हा आणि टाटा डंगरी तसं नाही टाटा करो मग? हे दोन्ही पाय असे वर करा मग करा टाटा घ्याव दात पाडून त्यासारखी बाय येऊ का मी लव यू